जय बाळूमामा मित्रांनो, आज आहे 30 जून आणि आज आपण सायकॉलॉजी ऑफ चार्ट आपल्याला काय सांगतोय, कशाप्रकारे चार्टची सायकॉलॉजी रीड केली पाहिजे हे आपण पाहूयात. नेहमी आपण डिस्कस करतो की चार्टमध्ये कॅन्डलस्टिक असून दे किंवा चार्ट पॅटर्न असून देत, ह्या सेकंड टाईमला येतात. सगळ्यात पहिला चार्टमध्ये असणारी चार्टची सायकॉलॉजी, बायर आणि सेलरची मानसिकता, एस एल हंटिंग, प्रॉफिट बुकिंग ह्या गोष्टी कुठून होत्यात आपल्याला समजलं पाहिजे. ते समजलं की बऱ्यापैकी गेम सगळा लक्षात येतोय. तर आज इंडियन मार्केटमध्ये निफ्टी फिफ्टीचा चार्ट पाहूयात, कारण की बाकीचे फिन निफ्टी आणि बँक निफ्टी हे त्याच्या ऑल टाईम हायला आहेत. त्यामुळे तिथं थोडं सेंटिमेंट बदलते, कारण वरच्या लेवल्स माहीत नसल्यामुळे मार्केट काय प्रकारे ओपनिंग होते त्यावरती ठरेल. पण निफ्टी फिफ्टी आणि आपल्या फॉरेस्ट मार्केटमध्ये असणारा मला वाटतं GBP किंवा युरो हे चार्ट आहे, खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला रीड करता येतील आणि आपल्याला समजेल काय. तर सुरुवात करायला गेलं तर हा निफ्टी फिफ्टीचा चार्ट आहे, तुम्ही बघू शकता. आणि आज काय होऊ शकते, आता मार्केट आपल्या इंडियन मार्केटमध्ये तीनच कंडिशन होतात. एक तर गॅप अप होतोय, गॅप डाऊन होते किंवा फ्लॅट ओपनिंग होते. तिन्ही कंडिशनमध्ये आपण एक विचार करूया काय होऊ शकते. लक्षात घेतलं, समजा जर फ्लॅट ओपनिंग झालं तर आता कालचा चार्ट मला काय सांगतोय, शुक्रवारचा चार्ट आपल्याशी काय डिस्कस करतोय. तर ते जर बघितलं तर इथे एक आपल्याला बेस दिसतोय चांगला. हा बेस दिसतोय म्हणजे इथून बाहेरने ताकद लावलेली आहे. हे काही कमी नाहीत बरं का. हे इतक्या जर कॅन्डल झाले असतील ना, तर ह्याचा अर्थ की इथं चांगले पैसे लागलेले आहेत. इथून मार्केटला वर नेण्याचा खूप चांगला प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे इथं आपण बघू शकतो की एक चांगले बाहेर इथं आपल्याला बसलेले बघायला मिळतात. मी थोडंसं ही साईज कमी करतो, लेस मोठं झालं. ठीक आहे. तर मग इथं असं आपल्याला एक चांगले बाहेर इथं आपल्याला दिसतात. ठीक आहे. ते बाहेर आल्यानंतर इथं मार्केटने थोडंसं कॉन्सोलिडेशन टाईप या बॉक्स टाईप झाला म्हणून समजा. इथं ब्रेक दिलं, परत आहे मार्केट थोडं कॉन्सोलिडेशन केलं आणि वरती गेलं. आता शेवटमध्ये मार्केटमध्ये काय पोझिशन झाल्या, ही जी लेवल आहे खूप चांगली लेवल आहे आणि ह्या लेवलसुद्धा मध्ये मार्केटमध्ये कॉन्सोलिडेशन किंवा एक बॉक्स टाईप मार्केटने तर त्याचा पॅटर्न तयार केलेला आहे. आता कोण कुठे बसले, ठीक आहे. आता इथून एक चांगले बाहेर बसलेले आहेत आणि मला बाहेर इथे एक चांगले दिसतात. बस या व्यतिरिक्त मला मार्केटमध्ये काही दिसत नाही आणि बघायचं पण नाही. सेलर मार्केटमध्ये कुठे आहेत, मार्केटमध्ये इथले सेलर कोण आहेत, सेलर सगळं स्टॉप लॉस गेला आहे. इथले सेलर आहेत ते खूप चांगल्या प्रकारे सेलर तर बसलेले आहेत. आता ह्या दोघांची फक्त लढाई आहे बरं का मार्केटमध्ये. आता समजा जर चार्ट फ्लॅट ओपनिंग झाला आणि कॅन्डल जे आहेत प्राइस ॲक्शननुसार सिम्पल मिडियम टाईपच्या कॅन्डल तयार झाल्या, तर काय प्रकारे पोझिशन घेऊ शकतो आपण बाय साईडची. मार्केट फ्लॅट ओपनिंग झाला आणि एकदा चांगल्या, आता ह्या ज्या कॅन्डल आहेत ना, ह्या टाईप जर कॅन्डल झाल्या मिडियम साईजच्या प्राइस ॲक्शन टाईप, आणि ही जर EMA जर ह्या लेवलला जर मला मिळाली, तर दोन्हीचं कन्फर्मेशन होतं आहे. लक्षात की हे जे बायर आहेत ते स्ट्रॉंग प्रॉफिटमध्ये असणार आहेत. त्यांना माहिती आहे की आपण ही भिंत तोडून द्यायची नाही. आपण जर ही भिंत तोडली तर ही जे सेलर आपल्याला सुद्धा खाऊन टाकतील, आपल्याला गिळतील, कारण मध्ये स्पेस आहे तो क्लिअर आहे. हा स्पेस क्लिअर असल्यामुळं हा गॅप लगेच मार्केट फिल करणार आणि आपल्याला खातील. त्यापेक्षा आपण इथूनच मार्केटला वर ढकलूयात. प्लस EMAची तर आपल्याला सपोर्ट मिळते, प्लस एक चांगली लेवल आहे. त्यामुळे जर छोट्या छोट्या कॅन्डल प्राइस ॲक्शन टाईप कॅन्डल जर करत आल्या, तर पहिल्या 15 मिनिटानंतर मार्केट इथं आलं आणि ही सांगितलेली कंडिशन जुळून आली, तर इथून एक बाय साईडला मार्केट जाईल. आणि फ्लॅट ओपनिंग झालं, समजा मार्केट ह्याला ब्रेक केलं 15 मिनिटानंतर सुद्धा, तर इथून मार्केटला वरच गेलं पाहिजे. पुन्हा एक कंडिशन, फक्त स्ट्रॉंग सेलिंगच्या कॅन्डल नको पाहिजे. प्राइस ॲक्शन करत मिडियम साईजच्या कॅन्डल आल्या, मार्केटला इथून वरच गेलं पाहिजे. म्हणजे बाय साईडच्या पोझिशन आहेत आज फक्त 3च ठिकाणी होऊ शकतात. ही पहिली असेल, ही दुसरी असेल आणि लास्ट असेल ही तिसरी. इथंपर्यंत थोडंसं मला वाटतं ह्याच्या आधीच वर काम झालं पाहिजे. पण या 3 आपण आता दिवसातून 50-60 ट्रेड घेतो, त्यापेक्षा 3 ट्रेड फोकस करायला काही हरकत नाही. मग आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला कुठं काम करायचं आहे. तर ह्या ठिकाणी आल्यानंतर एक बाय साईडला जाईल. ह्या तिन्ही ठिकाणी मार्केटमध्ये तुम्हाला एक बाईंग साईडला गेलेलं दिसेल, जर कुठली हाय इम्पॅक्ट न्यूज नसेल तर. ठीक आहे. तर फ्लॅट ओपनिंग झालं तर कशा प्रकारे काम करायचं आहे कळलं. मार्केट इथं आल्यानंतर एक बाय साईडला जाणार, इथं तर जाणार हा गॅप फिल करून. आणि ह्या दोन्हीला जर मार्केटने ब्रेक केलं तर ह्या सगळ्यांचे स्टॉप लॉस, म्हणजे हे जे इथं कोण बाहेर बसले असेल ह्यांचे स्टॉप लॉस गेलेत, ह्यांचे स्टॉप लॉस गेल्यानंतर मार्केटला इथं काहीच राहणार नाही. इथं एक मोठी कॅन्डल होईल आणि इथून परत प्रॉफिट बुकिंग हे आलंच पाहिजे. त्यामुळे इथून प्रॉफिट बुकिंग येईल आणि तुम्ही मार्केट एक वर जाईल. म्हणजे आपल्याकडे 3 लेवल कळल्या. ह्या लेवलला कधी काम करायचं, जर सिम्पल कॅन्डल झाल्या तर आणि EMAचा सपोर्ट मिळाला तर होऊ शकते. इथं मार्केटने ब्रेक केलं, हे जे बाहेर आहेत ना, हा किल्ला लढवणार बरं का. ते हा किल्ला सहजासहजी पडून देणार नाहीत, कारण त्यानंतर परत हे भिकारी होतील. त्यामुळे इथून ते मार्केटला वर घालवतील. तर ह्या 3 लेवल मला कळाल्या. आता मार्केटनं फ्लॅट ओपनिंग दिलं आणि मार्केट वरती गेलं, तर वरची लेवल खूप जास्त लांब आहे. आधीमधून कुठली मार्केट खाली येऊ शकते, पण मला माहीत नाही कुठून खाली येईल, कारण माझ्या आधीमध्ये कुठल्या लेवल तयार नाहीत. पण फक्त एक सेंटिमेंट लक्षात घ्या, मार्केटला इथे एक फेक ब्रेकआउट देण्याचं एक मार्केटला एक चांगला पॅटर्न तयार झाला. मग तो बाय साईडचा असू दे किंवा सेल साईडचा असू दे, मार्केटनं फ्लॅट ओपनिंग दिलं तर एक मोठी कॅन्डल मार्केट अशी वर करू शकते. हे जे बॉक्स टाईप आहे, इथं ब्रेकआउट बघून बरेच जण रिटेलर आहेत, ते ब्रेकआउट झाला, ब्रेकआउट चला म्हणून तिथं बसण्याची शक्यता आहे. आणि ब्रेकआउट झाल्यानंतर बसल्यानंतर जे इथले बायर आहेत ते आणखीन स्ट्रॉंग प्रॉफिटमध्ये आलं असं वाटणार, आणखीन ते जास्त आपली पोझिशन ॲड करणार आणि त्यानंतर मार्केटला जे करायचं आहे एक्झॅक्टली दुसरीच कॅन्डल मार्केट रेड करणार. पण त्यानंतर म्हणजे हे जे रँडमली बाहेर बसले असतील, एक तर स्टॉप लॉस खाल्ला
सगळ्यांचा, इथं जे कोण सेल करून बसले असतील ह्यांचा स्टॉप लॉस खाल्ला आणि रँडमली बाहेर बसलेल्यांचा देखील इथं मार्केट धडाधड स्टॉप लॉस खात मार्केट पुन्हा आहे तसं खाली येऊ शकते. ठीक आहे, तर ही एक जरा काळजी घेतली पाहिजे. फेक ब्रेकआउट झाला तर त्यामध्ये वरच्या साईडला सुद्धा खालच्या साईडला सुद्धा बसायचं नाही. असा ब्रेकआउट झाला किंवा असा झाला एकदम मोठी कॅन्डल करून, तर त्यामध्ये बसणं म्हणजे थोडी रिस्की होईल, कारण ते मला वाटते की इथं ब्रेकआउट फेक देण्याची शक्यता जास्त तयार झालेली आहे. तर त्याविषयी काय केलं पाहिजे, वाट बघितली पाहिजे आपल्या लेवल पैसे येण्याची आणि चांगलं प्रायजेक्शन करत. मार्केटनं समजा फेक ब्रेकआउट दिला, त्यानंतर अशी कॅन्डल झाली किंवा परत आणि लगेच ग्रीन कॅन्डल झाली, रेड कॅन्डल झाल्यानंतर मॅ फक्त असं स्विंग करत मार्केट खाली आलं ना, तर ही पहिलीच लेवलवर गेली बरं का. पहिलीच लेवलवर होणार, दुसरी तर होणारच होणार. ठीक आहे, तर काय होते बघूयात आपण. फक्त स्टॉप लॉस हंटिंग, प्रॉफिट बुकिंग कुठून होणार आहे हा विषय. मार्केट जर कंटिन्यू मुवमेंट देत वर गेलं तर ह्या लेवलला फक्त सेलसाठी पोझिशन घेण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर वरच्या लेवल कुठल्या मला माहीत नाहीत, कारण की मार्केट अपट्रेंडला आहे. मार्केट अपट्रेंड केलं तर बाय साईडचे ट्रेड शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे बाय साईडचे मी 3 ट्रेड सांगितले, ह्यातला एक तर होईलच व्यवस्थित आपल्या रूलनुसार, नाहीतर मार्केट वरती गेलं डायरेक्ट तर इथे सेल साईडची पोझिशन घ्यायला काही हरकत नाही. ठीक आहे, हे झालं निफ्टी 50चा चार्ट आहे. तर फिन निफ्टीमध्ये ऑल टाईम ह्याला मार्केट आहे आणि वरती कुठलं काहीच लेवल मला दिसत नाहीत. तर मार्केट ओपन झाल्यानंतर आपण बघितलं पाहिजे. अनेक गोष्टी डिस्कस करायची राहिली, गॅपअप आणि गॅपडाऊनचा. समजा आता ह्या निफ्टी 50मध्ये गॅपअप झाला तर गॅपअप कुठं होते बघितलं पाहिजे. खूप वरती किंवा ह्या लेवलला झाला ना, समजून झाला गॅपअप झाला आणि पहिला 15 मिनिटापर्यंत मार्केट इथंच कुठं असं असलं तर ही लेवल वर्क होणार, ही लेवल वर्क होणार. ह्या लेवल पण यायचं कामच नाही. इथूनच आपल्याला एक बाय साईडची किंवा इथून दुसऱ्यांदा बाय साईडला मार्केट गेलं दिसेल. जर गॅपअप झाला तर मार्केट 15 मिनिटानंतर जर इथंपर्यंत कुठं असलं तर त्यानंतर मार्केट खाली आलं तर ह्या लेवलला मार्केटने रिस्पेक्ट देऊन बॉन्स केला पाहिजे. इथं मार्केट फसलं तर ह्या लेवलला दिलाच पाहिजे. बस ह्या 2 लेवलवरती काम करीन गॅपअप झाला तर. आणि गॅपडाऊन झाला तर मग कुठं होते माहीत नाही, पण इथं कुठं झाला असं समजून चालू आणि पहिला 15 मिनिटापर्यंत मार्केट असं कुठं तर राहिलं तर ह्या लेवलवर एक काम करीन आणि ह्या लेवलवर तर मार्केट येऊन मार्केटनं खालच्या साईडला बाउन्स दिलाच पाहिजे, मार्केट खाली पडलंच पाहिजे. असं माझं प्राइस ॲक्शन किंवा माझा सेटअप बनते. शेवटी मार्केट ग्रेट आहे, ते काही करू शकते, एका दणक्यात असं सुद्धा करू शकते. त्यामुळे आपण त्याचा लय प्रेडिक्शन करायचं नाही. फक्त आपण आपल्या सेटअपवर ठाम राहिलं तर आपल्याला काम करायला सोपं जाते. त्यासाठी फक्त तितकं ठाम राहायचं. ठीक आहे, गॅपडाऊन झाला 15 मिनिट राहिलं ह्या लेवलजवळ, तर ह्या लेवलवरती काम करायला काही हरकत नाही आणि ह्या लेवलवरती तर आपल्याला 100% एक बाउन्स बॅक बघायला मिळेल. ठीक आहे, आणि मार्केट गॅपडाऊन सरळ खाली चाललं तर मग ही खालची लेवल दिसतेच आपल्याला. ती मी पोझिशन मांडून आपल्याला आपल्या इन्स्टावर शेअर करेनच. तर फिन निफ्टीचा एक विषय असा आहे की ऑल टाईम हायला, त्यामुळे वरच्या लेवल माहीत नाहीत. त्यामुळे मार्केट ओपन झाल्यानंतर बघता काय करता येईल. सेम कंडिशन आहे तर बँक निफ्टीची फक्त एकच आहे. जर मार्केटनं गॅपअप दिलं ना, गॅपअप फ्लॅट ओपनिंग झालं तर थोडंसं जराशी अडचण आहे, म्हणजे रिस्की ट्रेड होईल. पण इथून एक मार्केट अपसाईडला दिसेल आपल्याला. पण एक गॅपअप किंवा गॅपडाऊन झाला तर ही जी लेवल आहे ना, ही लेवल खूप चांगल्या प्रकारे वर्क होईल. म्हणजे गॅपअप झाला आणि खाली आलं तर इथून एक चांगला बाउन्स बघायला मिळेल आणि जर गॅपडाऊन झाला आणि इथं आलं तर इथून एक चांगला बाउन्स बॅक बघायला मिळेल. फ्लॅट ओपनिंग झाल्यानंतर मात्र इथं थोडंसं रिस्क होईल. एक स्कॅल्प करू शकतोय, पण इथं एसएल जाण्याची जरा शक्यता आहे, पण इथे स्कॅल्प होऊ शकेल जर फ्लॅट ओपनिंग झालं तर. आता एक शेवटचा चार्ट तुम्हाला मी डिस्कस करतो आपल्या फॉरेक्समधला. तो म्हणजे हा गोल्ड बघू शकता. हे मांडलो ती पोझिशन, हे झाले आहेत वर्क, पण खूप पाटे झालेत, काकड आरतीला झालेत. एवढ्या लवकर कोण उठायचं. ठीक आहे, हे आता हा युरोचा चार्ट आहे. हा युरोचा चार्ट बघितल्यानंतर एक गोष्ट इथं लक्षात घ्या आता व्यवस्थित. युरोचा चार्ट बघा किती बाहेर आहे, म्हणजे समजायला किती सोपं जाईल. आता काय दिसते यामध्ये आपल्याला युरोच्या चार्टमध्ये जर आपण बघितलं, एक सेकंड, युरो चार्टमध्ये बघितलं तर गेल्या कित्येक दिवसापासून ही जी लेवल आहे ना, खूप चांगला मार्केट ह्याला रिस्पेक्ट देते. हिथं आल्यानंतर दाननिकीनं खाली पडली, हिथं आल्यानंतर आणि मुवमेंट बघा एवढी खाली आल्या, हिथं आल्यानंतर परत एवढी खाली मुवमेंट आल्या, हिथं आल्यानंतर परत एवढी खाली मुवमेंट आल्या. म्हणजे हा जी हिथं आहे ना, इथं भयानक सेलर आहेत बरं का, आणि प्रचंड मोठी ताकद आहे. सुट्टी देत नाही ते, शेड्यूल ठोकवणं पाहिजे तिथं. सकाळी सुद्धा बघा मार्केटनं गॅपअप थोडंसं ओपनिंग दिलं, परत आणि इथून मार्केट दाननिकीनं खाली ढकललं त्यांना, परत आणि इथून वर जाऊन देणं झालेत. म्हणजे भयानक माणसं ही महाराष्ट्र केसरी असल्यासारखे आहेत माणसं, ही सोडून झालेत वर अजिबात, मोठे पेलवान आहे ते. मग आपण काय करू शकतोय, तर आता फक्त एक लक्षात ठेवायचं, इथं काही करायचं नाही. आता इथं शक्यता अशी पण आहे, इतकी स्ट्रॉंग आहेत तर कदाचित मार्केट वर जाईल, फेक ब्रेकआउट देईल जसा इथं दिलाय तसा, आणि पुन्हा मार्केट खाली गेल. त्यापेक्षा काय करायचं, त्यापेक्षा शांत राहायचं. शांत राहून झाल्यानंतर हा जो झोन आहे ना, हा इम्पॉर्टंट आहे आज युरोसाठी. ठीक आहे, मग त्यामुळे काय होईल, मार्केटने ह्याला जर ब्रेक केलं तर इथं जे कोण आहेत ना, ह्यांचे स्टॉप लॉस इथं भयानक आहेत. स्टॉप लॉस यांचे इथं वर पडलेले आहेत सगळ्यांचे. आणि इथं जर 3-4 दिवस जर मार्केट ह्याला रिस्पेक्ट देते तर विचार करा, स्टॉप लॉस सुद्धा तितकेच स्ट्रॉंग असणार आहेत, कारण मोठ्या प्लेयरचे स्टॉप लॉस मोठे असतात. ठीक आहे, त्यामुळे मार्केट ह्याला ब्रेक केल्यानंतर इथं वर गेल्यानंतर रिटेलर इथं यायला सुरुवात होणार. त्यांना इथं दिसणार की मार्केटनं अपट्रेंड द्यायला सुरुवात केलेली आहे, चला अपट्रेंडमध्ये बसूया. आणि इथं पण मार्केट येणार, इथनं एक आपल्याला मार्केटची खालची रॅली दिसेल आणि ज्या वरचे लेवल आहे तिथून तर दिसेलच. वरचे 2 ट्रेड प्लॅन आहेत जे आपल्या इंस्टावर आणि टेलिग्रामवरती आपण ते पोस्ट केलेत. नसेल फॉलो केलं तर फॉलो करून घ्या. आणि त्यानंतर जो तुम्ही बघू शकताय, जर मार्केटनं इथून ह्याला रिस्पेक्ट देऊन जर खाली आलं तर ह्या ज्या खालच्या लेवल आहेत
इथं आपण एक बाय साईडला जायचं, इथं आता इथंच का जायचं, ह्या मधल्या लेवलला का नाही जायचं, ह्याच्या पाठीमागे कारण असं, मागच्या कित्येक दिवस बघितलं तर ह्या लेवल मार्केट म्हणजे रिस्पेक्ट केलेला आहे, पण पाहिजे तसा केलेला नाही. कुठली लेवल रिस्पेक्ट करायला सांगता येत नाही. कधी ही लेवल रिस्पेक्ट दिल्या, कधी ह्या लेवलला दिला, कधी ह्या लेवलला दिला. त्यामुळं हिथं आता काय झालं, स्टॉप लॉस विखरलेले आहेत. कुणाचे स्टॉप लॉस इथं आहेत, कुणाचे इथे आहेत, कुणाचे इथे आहेत. त्यामुळे आपण कुणाच्यात न अडकता, आपल्याला नेमकं माहीत नाही ना कुणाचे स्टॉप लॉस कुठे आहेत. त्यामुळे आपण ह्यामध्ये अडकून आपले पैसे जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यापेक्षा आपल्याला फिक्स कुठं स्टॉप लॉस घावतील किंवा फिक्स कुठं स्टॉप लॉस संपतील ही पोझिशन किंवा ही लेवल कळणं गरजेचं आहे. मार्केट गेले किती दिवस झालं हा झोन खूप रिस्पेक्ट करत आहे, त्यामुळे आज सुद्धा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मार्केट जर ह्याच्या खाली आलं तर ह्याच्या खाली स्टॉप लॉस चांगले असणार आहेत, ते इथं बंद असणार आहेत आणि एवढी रॅली झाल्यानंतर जे आहेत सेलर आपलं प्रॉफिट बुकिंग करतील, कारण त्यांना ह्या झोनमध्ये मार्केट अडकण्याची शक्यता आहे हे त्यांना सुद्धा माहीत असणार आहे, कारण ते सुद्धा स्मार्ट ट्रेडर असणार आहेत. त्यामुळे इथून एक बाय साईडला जाऊ शकते आणि मार्केटने ह्यांना जर फसवलं, इथं कोण बाहेर बसणार आहेत त्यांचा स्टॉप लॉस जाईल, इथून मार्केटला वर गेलंच पाहिजे. तर ठीक आहे, बघूया अशा प्रकारे आपण एक चार्ट वाचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर भाग येत होते त्या लेवलवरती आपल्या काय प्रकारचे कॅन्डलस्टिक होत्यात, आपल्या लेवलवरती काय प्रकारचे चार्ट पॅटर्न तयार होते, त्याच्यानुसार आपण त्याला फॉलो करू शकते. पण सेंटिमेंट मार्केटचं सायकोलॉजीच्या दृष्टीने बघायला गेलं तर चार्ट आपल्याला लवकर सापडते. धन्यवाद. जय बाळूमामा.